सांगा अजून. अनुदानित शिक्षा बचाव समितीचे सुधीर पदांचे आहे आज ही शासनानेच शाळाबाह्य केलेली मुलं आहेत. 30 एप्रिलचा निर्णय काढून प्राथमिकमध्ये एकाही विद्यार्थ्याला घेऊ नका, बाहेर काढा त्यांना, असं अद्याप महाराष्ट्र राज्यात कधीही घडलेलं नव्हतं. ते आपल्या विद्वान विनोद तावडे यांनी करून दाखवलं आणि त्याच्याविरुद्ध माननीय उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश दिलेले आहेत आणि सांगितलेलं आहे की सर्व संबंधितांनी 21 जानेवारीच्याच GR प्रमाणे आपलं काम करावं. त्याच्यात शासन येतं, शाळा येतात, पालक येतात, मुलं येतात, तरीही ते शासन आपलं काम करत नाही आहेत, शाळा करत नाही आहेत आणि म्हणून असे पालक वेगळंच बाहेर आहेत. आणि आज शासनाने राज्यभर नोंदणी दिवस पुकारलेला आहे, शाळा बाह्य विद्यार्थ्यांचा नोंदणी दिवस. ते काम करण्यासाठी, शासनाचं काम सोपं करण्यासाठी आम्ही या सर्व बालकांना त्यांच्या केंद्रस्थानी महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन आहे, हे बालकांसाठी आहे. आणि इथून आम्हाला जर न्यायचं असेल पोलिसांना तर ते त्यांच्या पोलीस व्हॅन्समधलं जेलमध्ये घेऊन जाऊ. नाही, आज नोंदणीचा दिवस आहे. आमच्या सर्व बालकांची नोंदणी घ्यावी असे आम्ही निरोप पाठवलेले आहेत. ते होत नाही तोपर्यंत आम्ही इथे राहणार, आम्ही इथेच बसून राहणार. शाळाबाह्य विद्यार्थ्यांची नोंदणी करून एकही विद्यार्थी शाळाबाह्य असता कामा नये असं कायद्यात स्पष्ट नमूद केलेलं आहे. त्या विद्यार्थ्यांची नोंदणी करा आणि त्या शाळांमध्ये ज्यांच्या नावाचे आदेशपत्र आहेत तिथे त्यांना ॲडमिशन द्या, ताबडतोब करून टाका. नक्कीच सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत प्रत्येक विद्यार्थी जो आहे तो शिकला पाहिजे. मात्र अनेक विद्यार्थी आहेत विविध कारणांमुळे यांचं प्रवेश नाकारला धक्का मार देते और बोलते हैं कि ये स्कूल में आने का नहीं, आपका एडमिशन नहीं होगा करके, ऐसे करके भगा देते और कभी भी इज्जत नहीं करते, कोई भी व्यक्ति की इज्जत नहीं करते और बोलते हैं कि आपके बच्चे को एडमिशन नहीं मिलेगा और कहते हैं कि अभी दूसरी बार यहाँ पे आना ही होगा. उन्होंने बोला है कि अभी हम लोगों ने अपना कोटा पूरा कर दिया है तो अभी हम लोग एडमिशन नहीं लेंगे. लेकिन सरकार ने ये रूल बनाया है कि जितना भी स्कूल को अलॉटमेंट आया है वो बच्चे को एडमिशन देना ही है. लेकिन वो बोल रहे हैं कि हम लोगों ने अभी एडमिशन नहीं देना है. दोनच मुलं आता आम्ही पुढे काय करावं, आमचे मुलं कसे कुठे जाणार, कुठेच नाही जाणार तर मग काय त्याचं भविष्य त्यांनाच पाहिजे. तर त्यांनी फक्त आमच्या मुलांना घ्यावं एवढीच. आपण सर्व शिक्षा अभियान राबवतो त्या अंतर्गत प्रत्येक विद्यार्थी जो आहे तो शिकला पाहिजे. मात्र या ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश जो आहे विविध कारणांमुळे नाकारला गेला आहे. त्यामुळे नक्कीच या सगळ्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश दिला जावा अशी यांच्या पालकांची मागणी. अलॉटमेंट लेटर असलेली मुलं जी आहेत त्यांना प्रवेश करण्यात येत आहेत आणि सबब सांगितली जात आहे 30 एप्रिलच्या शासनाच्या GR. आता त्याच्यामध्ये पहिला दिला की पूर्व प्राथमिक थोडी मुलं असतील मागील वर्षात दिली असतील, या वर्षी दिली सगळ्यांना बाहेर काढून टाकतात. हा एक भाग होता. दुसरा, ज्या कारणास्तव थकबाकी निर्माण झाली आणि पहिलीमध्ये प्रवेश देण्यात आला ती थकबाकी पूर्णतः त्या GR मध्ये नाकारण्यात आली, कॅन्सल करण्यात आली.